जुल्मी खामेनींचा अंत झाला। खामेनींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही खात्मा केला। खामेनींच्या निधनानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर। इराणमध्ये सत्तांतर होणार। खामेनीनंतरच्या नव्या नेतृत्वाशी ट्रम्प संवाद साधणार। नवनियुक्त इराणी नेते चर्चेसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। खामेनींच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अराफींची निवड। अयातुल्ला अराफी खामेनींचे जवळचे सहकारी। अराफी इराणचं तात्पुरतं नेतृत्व करणार। हिशोब द्यावाच लागेल। खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पेटला। इतिहासातील सर्वात मोठा प्रतिहल्ला करणार। आमचं पुढील टार्गेट नेत्यानाहू। इराणचा इस्रायलला इशारा। ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणचा डेथ वॉरंट। लाल ध्वज फडकावून युद्धाची घोषणा। तर विचारही करू नका, अन्यथा उडवून देऊ। इराणच्या धमक्यांवर ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये हाहाकार। निवासी भागांना लक्ष्य केल्यानं मोठं नुकसान। 40 इमारती जमीनदोस्त। 450हून अधिक नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू। 2 जण मृत्युमुखी। मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय विमानसेवेलाही फटका। दिल्ली विमानतळावरून 6 विमान उड्डाणं रद्द, तर मुंबई विमानतळावरील 98 उड्डाणं रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय सेवा अनिश्चित काळासाठी बंद। पिंपरी चिंचवडच्या इंदिरा युनिव्हर्सिटीची 84 मुलं दुबईमध्ये अडकली, तर शहापूर मुरबाडमधील 23 पर्यटक आणि अहिल्यानगर धुळ्यातील काही भारतीय दुबईत अडकल्याची माहिती। दिल्लीत पंतप्रधान मोदींची केंद्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक। इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित। अमेरिका इराण युद्धाचा सोनं चांदीच्या दरावर मोठा परिणाम। सराफा बाजारात सोनं 2,500 तर चांदी 5,000 महागली। सोन्याचे दर 1,75,000 विमान उड्डाणादरम्यान पायलट झोपला। जय पवारांकडून VSRच्या मालकाचा व्हिडिओ ट्विट। VSR कंपनीची सर्व ग्राउंड करण्यासह रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी। T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताची धडक। वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनी पराभव। संजू सॅमसनची नाबाद 97 धावांची निर्णायक खेळी। 5 मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामना रंगणार।